नमस्कार, मी कल्याणी स्वागत करते तुमचं सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे मी आणि स्मित. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक खूप छान तेल मी घरी बनवणार आहे, जे यापूर्वी बऱ्याचदा मी बनवलेलं आहे आणि त्याचा अनुभव मला आहे. फक्त मोठे केस केलेले आहे, म्हणजे 6 महिन्यांपासून जवळजवळ माझे केस वाढलेले आहे आणि वाढत चाललेले. जसजसे केस वाढत आहे तर तसतसे त्याचं गळण्याचं प्रमाण वाढायला लागलं, कोरडे पडायला लागले, किंवा मग दोन तोंड वगैरे पण होतात केसांच्या टोकाचे. आता माझे याला दोन तोंड वगैरे नाही, थोडेसे ड्राय आहे अजून, थोडेसे त्याचे. आणि एकसारखे कट केलेले नाही मी, अजून केस कापलेलेच नाही खालचे वगैरे, सगळे पण असे खालीवर आहे म्हणून तुम्हाला. पण जे केस आहे तर ते छान असे होत आहेत. तर मी केस वाढत आहे पण मी काळजीच घेत नव्हते. भरपूर असे खराब होत चाललेले, त्याच्यामुळे मग मधून मग मी म्हटलं आता तेल लावायला पाहिजे केसांना. आता सध्याचे माझे केस असे दिसत आहेत, तर व्यवस्थित आहे, इतकं काही नाही. फक्त माझे केस जे आहेत ते पांढरे होण्याचं प्रमाण वाढलं आहे आणि जे म्हणजे एकदम कोरडे वगैरे झालेले दिसत आहेत आणि थोडीशी सिल्की आणि शायनी व्हायला पाहिजे. आणि केसांची वाढ तर व्यवस्थित आहे, कारण मी आता आधी माझे छोटेच केस होते पूर्वी, म्हणजे भरपूर वर्ष जेव्हा स्मित छोटा होता तेव्हा मी केस वाढवलेच नाही आणि आता हे 6 महिन्यापासून मी केस वाढवलेले आहेत. तुम्हाला दिसत आहे तर अशा पद्धतीने हे आहे. पण आता त्यांना तेलाची गरज आहे. जे पूर्वी मी केसांना तेल वगैरे पूर्वी करायचे मी, जेव्हा माझे मोठे केस होते तर तेव्हा मी ते तेल करायचे आणि त्याचा इफेक्ट भरपूर असा छान असायचा. म्हणून म्हटलं आता पुन्हा एकदा मला माझ्या केसांना तेलाची गरज आहे आणि आपण आता ते बनवायला पाहिजे. म्हणून मग मी आता ते बनवते आहे आणि कशाप्रकारे मी ते केसांसाठी तेल बनवून तुमच्यासोबत पण शेअर करणार आहे. नक्की तुम्हीही बनवून बघा, तुम्हाला नक्की फरक जाणवेल. कारण मी स्वतःसाठीच बनवणार आहे हे तेल आणि स्वतःच्या केसांवर वापरत असते. यापूर्वी पण भरपूर मोठे केस होते तेव्हा वापरलेले आहे. आणि जेव्हा केस मोठे होतात तर तेव्हा केसांची काळजी घेतली पाहिजे. नाहीतर मग केस एकदम कोरडे होतात, कसे तरीच दिसायला लागतात, शाईन नसते केसांना, दोन तोंड फुटतात, त्याच्यामुळे खूप जास्त खराब दिसतात. तर वाढ व्यवस्थित नसते आणि गळतात पण खूप जास्त. म्हणून मग मी आता तेल बनवते आहे. तर माझे स्वतःचेच मी हे कोरफड त्याच्यासाठीच लावलेली आहे, स्वतःच्या केसासाठी, चेहऱ्यासाठी भरपूर असे कोरफडीचे फायदे आहे. तर मी आता कोरफडीचे पानं छान आहे तर 2 पानं इथे कट करून घेते आणि त्याच्यापासून आता तेल बनवते आहे. कशाप्रकारे तेल बनवायचं, एकदम साधी सोपी पद्धत आहे. जास्त मेहनत अजिबात घ्यायची नाही आहे तेल बनवण्यासाठी. आणि त्याच्यामुळे मी पण, कारण एवढी मेहनत किंवा भरपूर अशा गोष्टी हे करून मी करू शकत नाही. मला पण तितका वेळ नसतो किंवा कधी-कधी कंटाळा पण येतो ना. तेल जरी बनवलेलं असलं ना, तरी पण कधी-कधी कंटाळा येतो केसांना लावण्यासाठी. म्हणून मग आपण म्हणजे शॉर्टकट असा हा उपाय आहे. कोरफड आणि कढीपत्ता आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कढीपत्ता पण आणि कोरफड पण आपल्या शरीरासाठी, आपल्या भरपूर अशा गोष्टींसाठी खूप उपयोगी पडते. तर आता 2 पानं मी काढलेले आहे, चांगले मोठे आहेत ते, आणि त्यातला गर मी सेपरेट काढून घेणार आहे. तर काय झालं की जेव्हा मी कॉलेज लाईफ माझी सुरू होती आणि कॉलेजला असताना केसांवर मी भरपूर असे प्रयोग केलेले वेगवेगळे. तेव्हा तर कलर वगैरे इतके नसायचे, गार्डियर तर होतंच पहिल्यापासून. पण मी मेहंदी कसं स्वस्तात ₹20 ₹25 ₹15 अशा मेहंदीच्या पुड्या भेटायच्या. त्या छोट्या-छोट्या कलरच्या असायच्या, ब्राऊन कलर व्हायचा, रेड कलर व्हायचा किंवा ब्लॅक पण असायच्या. पण माझे केस नॅचरली खूप जास्त ब्लॅक आहे, ब्राऊन पण नाही आहेत. तर मला असं वाटायचं कॉलेजला हे छान असे ब्राऊन दिसले पाहिजे, शायनी दिसले पाहिजे, असा कलर दिसला पाहिजे केसांना. म्हणून मी ते मेहंद्या वगैरे लावायची काही गरज तर नव्हती. पण मग कॉलेजला कसं हौस असतं आणि वेगवेगळं काहीतरी प्रयोग केलेले, मी खूप काही प्रयोग केलेले, त्याच्यामुळे भरपूर असे प्रमाणात माझे केस खराब झाले आणि अ, त्याच्यामुळेच खूप जास्त लवकर माझ्या केसांचं पांढरं होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. तर असे
आता बघताय तुम्ही माझे जे केस आहे ते जन्मताच खूप जास्त दाट आहे. म्हणजे खूप जास्त. आता तरी हे कमी झालेले आहेत, पण यापूर्वी खूप जास्त दाट होते. मला जेव्हा मी हायस्कूलला लहानपणापासून माझे केस वाढवलेले होते. मला बॉयकट केलेली मला आठवत नाही. माझ्या आईने खूप लवकर माझे केस वाढवलेलं होतं आणि त्याचा मला खूप जास्त कंटाळा यायचा मोठ्या केसांचा. म्हणून मी 11वी-12वी नंतर ते छोटे-छोटे करून एकदम छोटी पोनी घालायला सुरुवात केलेली होती. कारण कित्येक वर्ष 10वी पर्यंत 11वी-12वी ते एवढ्या मोठ्या केसांचा लोड मला सांभाळून कंटाळा आला होता. आणि मग त्याच्यामुळे कसं की केसांची कॉलेजला स्टाईल करायची, मेहंदी लावायची, हे करायचं असं असतं ना कॉलेजला गेल्यानंतर. मग तेव्हा ते केस मी कमी करून टाकलेले आणि मोठे केस आवडायचीच नाही मला. बरेच वर्ष म्हणजे लग्न झाल्यानंतर पण मी कधी केस वाढवलेच नाही, कारण मला ते आवडायचेच नाही मोठे केस. आणि आता मला आणि स्मित पण लहान होता. तर स्मित थोडासा मोठा झाला आहे. थोडंसं मला वेळ मिळायला लागला म्हणून मग मी केस वाढवलेले आहे आणि आता केस वाढवले म्हणजे केसांची काळजी घेतली पाहिजे हां. आता मी हे साधं पॅराशूट तेल घेतलेलं आहे, तेच मी लावते. लहानपणापासूनही हेच तेल आहे आमच्याकडे घरी. आणि हे तेल आता मी थोडंसं गरम करून घेते आणि त्याच्यामध्ये मग जे आता तुम्हाला कोरपड मी काढून घेताना दिसले, सगळी काही ही कोरपड याच्यामध्ये टाकणार आहे. तर कसं करते आहे तुम्ही बघतातच आहे. आणि जास्त काही मेहनत घ्यायची गरज नाही आहे. कारण इतका वेळ मला पण नसतो, की काहीतरी अजून वेगवेगळं गोष्टी टाकणं किंवा हे घेणं. ज्या गोष्टी आपल्या घरामध्ये आपल्याकडे असतात त्याच गोष्टी मी टाकणार आहे. बघा असे बारीक तुकडे मी कोरपडीचे करून घेतलेले आहे आणि आता तो सगळा गर मी ह्या तेलामध्ये, तेल आता थोडंसं गरम झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये टाकणार आहे सगळं. आणि हे आपोआप नंतर ट्रान्सपरंट होतात. हे सगळं तेलामध्ये 15-20 मिनटं लागतील याला, भरपूर वेळ लागतो. सगळं तेल उकळून त्याच्यामध्ये बारीक गॅसवर उकळवायचं, गॅस फुल करायचा नाही. तर हे ट्रान्सपरंट होतं. यातलं सगळं जे पाणी वगैरे असतं ते सगळं तेलामध्ये हे होऊन जातं. तेलामध्ये तडतड आता आवाज येईन, जसं एक तेलामध्ये आपल्याकडनं पाण्याचा थोडासा थेंब वगैरे पडतो, कसं वाजतं तसा आवाज यायला सुरुवात होते याचा. आणि जेव्हा पाणी सगळं संपतं तेव्हा आवाजही कमी होतं. तर हे तुम्हाला कसं होतंय तर पुढे दिसेलच. आता हे 20-25 मिनटं असं छान ट्रान्सपरंट होईपर्यंत सगळं वितळून जातं. कोरफड आपण टाकलेली असते ती. आणि नंतर कढीपत्ता आहे थोडासा, 2 मूठ कढीपत्ता मी टाकणार आहे आणि तो पण छान उकळून घेणार आहे. बस इतकंच करायचं, जास्त काहीच करायचं नसतं. आणि हे तेल आठवणीने लावायचं केसांना, 2-3 वेळेला आठवड्यातनं लावायचं. जेवढं जास्त लावाल तेवढं चांगलं आहे. काही जॉब करत असेल, काहींना वेळ नसतो लावण्यासाठी, तर रात्री झोपण्याच्या वेळेला लावायचं. 5 ते 10 मिनटं मसाज करायचा. जास्त वेळ देण्याची पण गरज नाही आहे. पण 5 ते 10 मिनटंसुद्धा करण्याचा कंटाळा येतो. माझा स्वतःचा अनुभव आहे. मला तेल डोळ्यासमोर असतानासुद्धा एकदा मागच्या वेळेला मी जेव्हा केलेलं होतं, तर अर्धं तेल वाया गेलं जास्त दिवस. अर्धं वापरलं आणि मग नंतर कंटाळा यायला लागला मला. तर मग ते म्हणजे मी वापरलंच नाही. तर कंटाळा नाही करायचा, एवढी गोष्ट लक्षात ठेवायची. आपल्याला जर चांगलं केस जर पाहिजे असेल तर कंटाळा नाही करायचा. आठवणीने 2-3 वेळेला आठवड्यातनं तेल लावायचंच. आणि जर का घरीच आपण राहत असेल, ज्या महिला घरी राहत असेल, ज्या कोणी मुलींनीही सगळ्यांनी लावलेलं तर चालतं. आता हे जे तेल मी बनवणार आहे, हे तेल मी स्मितला पण लावणार आहे आणि स्मितचे पप्पा पण वापरणार आहे. याला काही वेगळा असा वास पण येत नाही, अजिबात वास येत नाही हे तेल बनवल्यानंतर. तर ते दिवसभर पण लावून ठेवू शकतो आपण. तर घरी असेल तर बायकांचे केस मोठे असतात, तर मग सकाळी लावलं तर अख्खा एक सकाळ, पूर्ण दिवस आणि रात्र, आणि दुसऱ्या दिवशी केस धुतले तर खूपच चांगलं. अशा पद्धतीने तेल लावायचं. आता मी कधी-कधी लावते बऱ्याचदा. घरीच असते, मग बाहेर जायचं नसतं तर दिवसभर लावून घ्यायचं. रात्री पण केसांमध्ये मुरतं आणि छानपैकी सकाळी केस धुवून टाकायचे. तेलाच्या अगोदर तर मी कॉलेजला असताना जी कोरफड आहे ती कोरफडच लावायची. डायरेक्ट केसांवरच ती कोरफडीचं गर करून काढून लावायची. असं तेल वगैरे नव्हती बनवत. तर ते आदल्या दिवशी रात्री ते कोरफडीचा गर लावायचा. ते प्लास्टिकची पिशवी डोक्यात घालून घ्यायची आणि मग झोपायचं तसं आणि मग सकाळी केस धुवून टाकायचे असं होतं. आणि ती पिशवी रात्रभर खडखड, खडखड वाजणार. असं काय-काय केलेलं, भरपूर असं आवाज सहन केलेले आहे प्लास्टिकच्या. आणि म्हणजे ते वयच तसं असतं, की आपण केस छान सुंदर असं दिसण्यासाठी काही पण करतो. कॉलेज लाईफ सांगते आहे मी माझी. कॉलेज लाईफमध्ये मी भरपूर असे केसांवर प्रयोग केलेले. तेव्हा तेव्हा पण मी कोरफड वापरलेली. तेव्हा असं तेल नव्हते बनवत, पण कोरफड भरपूर असे चेहऱ्याला वगैरे किंवा मग केसांना केसांना मी कोरफड भरपूर वापरलेली. आणि त्याच्यामुळे माझे केस खूप छान असायचे. नेहमी मला कोणीही
कॉम्प्लिमेंट द्यायचं आणि विचारायचं माझ्या केसांविषयी. कारण छानच होता. कोरफडीने केस छानच होता. फक्त तुम्ही केलं पाहिजे काळजीने. तर हे जे तेल आहे आठवड्यातनं 2-3 वेळेला लावायचं म्हणजे लावायचंच. काळजी म्हणजे अ, कंटाळा करायचा नाही. अजिबात कंटाळा नाही करायचा आणि लावायचंच. मग नक्की केस 2-3 महिन्यामध्ये खूप छान केस होणार. खूप छान. आणि आता जे छान तेलामध्ये उकळतं आहे आणि थोडंसं ढवळून घेते खालीवर वगैरे बाजू बदलून घेते आणि म्हणजे मधून-मधून थोडंसं ढवळत राहायचं. पूर्णपणे कमी गॅस आहे, नाहीतर मग फुल वगैरे किंवा मीडियम पण नाही करायचा गॅस, कारण तेल जळू शकतं. एकदम कमी गॅस ठेवायचा आणि हे आपोआप सगळं ट्रान्सपरंट त्याच्यामध्ये वितळलं जातं. तर आता हे होतच आहे. आवाज बघा कसा येतो. तर हा आवाज पूर्णपणे कमी झाला म्हणजे हे सगळं पण त्याच्यामध्ये वितळलं जातं आणि मग तेव्हा ते तयार होणार. आवाज आहे त्यातलं सगळं पाणी जे आहे मॉइश्चर सगळं पण कमी होतं आहे आणि आता एकदम थोडंसं त्यातलं बाकी आहे, त्याच्यामुळे ते असं उडतं आहे. आवाज येतो आहे आतमध्ये तेलाचा. जसं तेलामध्ये थोडंसं पाणी चे शिंतोडे उडाल्यानंतर कसं होतं तसं ते प्रकार आहे. आता गरम झालं, जर का काढलं तर तोंडावर उडू शकतं. हे बघा सगळं वरती आलेलं आहे आणि त्यातलं सगळं पण तेलामध्ये. हे बघा आता सगळा पण कोरफडीचा रस त्याच्यामध्ये उतरलेला आहे, वितळले पण आहे भरपूर आणि फक्त आता वरती जो चोथा आहे वरती राहिलेला आहे, तरंगलेला आहे आणि आता तो नंतर काढून घ्यायचा. तर अशा पद्धतीने आता त्याच्यामध्ये मी कढीपत्ता घालून घेणार. आता याच्यामध्ये 2 मूठ असा कढीपत्ता मी घालून घेते आहे आणि कढीपत्ता पण 5 ते 10 मिनिटं याच्यामध्ये उकळू द्यायचा छानपैकी आणि मग नंतर गाळून घ्यायचं. तुम्ही बारीक करून पण कढीपत्ता टाकू शकतात. तर तसं म्हणजे अजून चांगलं. तर मी असं टाकते आणि असंही कढीपत्त्याचा अर्क त्याच्यामध्ये उतरणारच. तर मी 5-10 मिनिटं आता हे मिक्स करते आणि ते थोडंसं उडतंय म्हणून मी झाकण ठेवणार किंवा उडणं आणि तेल त्यातलं पाणी जर कमी झालं असेल कढीपत्त्याचं पण ओढू शकतं आणि मग असं 5 ते 10 मिनिटं उकळून घेते आणि नंतर गाळून घेणार आणि आपलं तेल तयार असं आता 15 मिनिटं मी कढीपत्ता घातल्यानंतर उकळू दिला आणि गॅस मी आता बंद केला आणि आता हे सगळंपणे गाळून घेते एका गाळणीने आणि आता हे जसं मला आठवतंय ना, तर तेव्हापासून माझे केस मोठेच आठवतं मला. माझे छोटे केस नव्हते. कारण माझ्या आईने खूप लवकर आमची किंवा माझे केस खूप लवकर वाढवायला सुरुवात केलेली होती आणि मग ते लहानपणापासून ना मोठे केस होते, पण त्या काळामध्ये आपल्याला इतकं मोठ्या केसांची आवड नसते किंवा कंटाळा येतो. ते केस विंचरायला जमत नसतात, वेणी घालायला जमत नसतं किंवा काळजी घ्यायचं पण आपल्याला कळत नसतं, कारण आपण लहान असतो. पण ते केस मोठे होते आणि 10वीपर्यंत खूप जास्त. आणि आमच्या शाळेमध्ये रिबीन लावून केसांच्या वेण्या घालून अशा वरती दुमडून अशा 2 वेण्या असायच्या, इकडनं एक माझी 2 वेण्या असायच्या आणि त्या वेण्या पण खूप जास्त खाली यायच्या. म्हणजे इतके मोठे केस होते, मला खाली बसून कधी केस विंचरता नाही यायचे, कारण खाली बसल्यानंतर ते भरपूर असे केस खाली जमिनीवर लोळायचे. मग कंगवा पूर्ण निघत नव्हता, त्याच्यासाठी उभं राहावं लागायचं. असे केस होते, खूप जास्त दाट होते आणि त्या केसांचा मला खूप जास्त कंटाळा आलेला होता, कारण मला लहान केसांची हौस होती, छोटे केस पाहिजे म्हणून. आणि ते भरपूर वर्ष लहानपणापासून मोठी व्हाईपर्यंत 10वी 11वी 12वीपर्यंत ते केसांचा मला खूप जास्त कंटाळा आलेला होता आणि मग मी तेव्हापासून ते केस कमी करून टाकलेले, तर त्यानंतर वाढवलेलेच नाही. मग ते असे एवढे असेल कदाचित, एवढेशे किंवा मग छोटीशी पोणी. आणि लग्नानंतर तर स्मित झाल्यानंतर तर मग विषयच संपला, मग एकदम छोटी पोणी, कारण त्याला सांभाळावं लागायचं आणि तेव्हा असं केसांची काळजी घेणं वगैरे ह्या गोष्टी नाही जमायच्या. आणि त्याच्यामुळे मग मी केस कधी वाढवलेच नाही. आणि लहानपणी कसं होतं, शाळेमध्ये रोज तेल चोपडलेलं असायचं, 2 वेण्या घातलेल्या असायच्या आणि वेगवेगळे प्रयोग हे असे व्हायचे नाही केसांवर, त्याच्यामुळे केस छानच राहायचे. तेल पण नियमित असायचं, त्याच्यामुळे छान केस असायचे आणि तेव्हा इतकी गरज नाही पडत. पण मग आता जसं आपण मोठं होतो तसे आपले केस पांढरे व्हायला लागतात. माझे केस खूप पांढरे व्हायला लागलेले आहेत
भरपूर दिसतात. मला वेळोवेळी कलर करावा लागतो. मला खूप जास्त कंटाळा येतो ते सारखं कलर करायचं. त्याच्यामुळे कसं आहे, आपले आता एकदा जर केस पांढरे व्हायला सुरुवात झाली तर ते काळे नाहीच होणार आहे. हे वयामानानुसार पांढरे होणारच आहे. पण हे तेल नियमित वापरल्यानंतर त्याचं जे प्रमाण आहे, जे पांढरे होण्याचं जे प्रमाण आहे, तर ते थोडंसं बंद होतं, कमी होतं. इतकं जास्त नाही हे करणार, किंवा केस दाट होतात, गळणं थांबतात, भरपूर असा परिणाम, शाईन होतात, खूप छान सिल्की बनतात केस. तर असे होतात. म्हणून मग म्हटलं आता मला पूर्वीसारखं तेल बनवावं लागेल. आणि जेव्हा मी कॉलेजला होते तेव्हा खूप सारे प्रयोग केलेले. कॉलेजला गेल्यानंतर आपल्याला कॉलेजची हवा लागते, वेगवेगळे केसांवर कलर ट्राय करायचे. छान ब्राऊन दिसले पाहिजे, रेड कलर आला पाहिजे. पूर्वी मी जेव्हा कॉलेजला होते तेव्हा असं व्हाईट कलर, किंवा आता जे इतके शेड कलरचे आलेले आहेत तसं काही नव्हतं. फक्त मेहंदी लावायची, जी आपली साधी मेहंदी भेटायची पूर्वी 10 रुपयाला, 20 रुपयाला, 30 रुपयाला, 25 रुपयाला अशा मेहंदीच्या पुड्या भेटायच्या केसांना लावण्यासाठी. आणि त्या कुठे केमिकल असायचंच रेड, त्याच्याने केस लाल लाल दिसायचे. माझे केस खूप जास्त काळे आहेत, त्याच्यावरती कितीही मेहंदी लावा ते लाल रंग त्याचा उन्हामध्ये गेल्यानंतरच शेड दिसतो माझ्या केसांवर, कारण माझे केस जन्मतः काळे आहेत, पूर्णपणे काळे आहेत. तर असं होतं. आणि हौस मला की माझे केस काळे, माझे ब्राऊन का नाही दिसत, माझे थोडेसे असे काय म्हणतो, व्हाईट व्हाईट नाही, ब्राऊन असं छानसा शेड जो जो दिसतो तो नाही दिसत. असं मला वाटायचं की माझे असे वेगळे दिसले पाहिजे, शेड दिसला पाहिजे, रंग दिसला पाहिजे. असं मग ते कॉलेजला मग वेगवेगळे मेहंदी लावायची, काय काय लावायचं. आणि मग ते लावून लावून केस खूप खराब झाले. नंतर छोटे छोटे होत गेले आणि मला पाहिजे म्हणजे आवडायचे तसे छोटे करून घेतले. तर असं झालं आणि त्याचे परिणाम आता केसांवर दिसून येत आहेत. तर भरपूर असं नुकसान मी केलेलं त्या काळामध्ये केसांचं माझ्या. आणि मग व्हाईट होण्याचं प्रमाण खूप लवकर वाढलेलं आहे माझे केस जे आहेत. तर त्या कारणांमुळेच, कारण केमिकलची मेहंदी लावणं वगैरे, खूप जास्त डॅन्ड्रफ व्हायचा केसांमध्ये. जी मेहंदी आहे तर ती केसांच्या मुळावशी कितीही केस धुवा ती जातच नव्हती, आणि त्याच्यामुळे डॅन्ड्रफचं प्रमाण, ती मेहंदी तशीच राहायची. आणि मग खूप जास्त खाजायची, त्याच्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स यायचे, ते कोंडा झाल्यामुळे असं व्हायचं. तर असं. आणि मी आता मग त्यासाठी म्हटलं आता केस वाढवले तर काळजी घेतली पाहिजे. हां, केस ज्यांचे कोणाचे मोठे असेल तर त्यांनी काळजी घेतली पाहिजे केसांची, नाहीतर मग ते असे वृक्ष होऊन जातात, ताट ताट दिसतात, कोरडे कोरडे होऊन जातात, सिल्की शायनी नाही दिसत. त्याच्यामुळे मग ते विचित्रच दिसतं. मोठे केस असूनही उपयोग नसतो, ते विचित्र प्रकारे दिसतात. तर तर असे छान दिसले पाहिजे ना, मोठे केस आहे तर ते छान सिल्की शायनी असे दिसले पाहिजेत. तर मग त्याच्यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे, गळणं थांबलं पाहिजे. एवढे मोठमोठाले एक जरी केस गळाला ना तर तो एवढा असा गोल 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 घरामध्ये पडतो, असं वाटतं खूप केस आहे, असं होतं. त्याच्यामुळे केस गळालेच नाही पाहिजे. तर मग हे तेल आहे ना, आठवड्यातनं 2-3 वेळेला लावायचं. रात्री कुणाला जमत नसेल तर रात्री झोपण्याच्या आधी लावायचं. छान त्याचं थोडं हलक्या हाताने मसाज करायचा, मुरवायचं, केसांच्या मुळाशी लावायचं, पूर्णपणे आतमध्ये केसांच्या मुळाशी जिरवायचं केस छानपैकी, मसाज करायचे केसांचे हलक्या हाताने. 5 मिनटं 10 मिनटं, लईत लई जास्त करण्याची गरज नाही आहे. आणि कुणी घरी राहत असेल माझ्यासारखं, मी हाऊसवाईफ आहे, मी घरी राहते, मग मी लावू शकते. मी सकाळी लावून संध्याकाळपर्यंत पूर्ण दिवस, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी केस धुवू शकते. तर ते सगळ्यात चांगला उपाय आहे की जास्त वेळ केसांमध्ये तेल मुरतं, छान केस होतात. तर मग आणि जास्त तेल लावल्याने कुणाच्या चेहऱ्यावर ऑइल उतरत असेल, चेहरा ऑइली ऑइली होत असेल, तर तेव्हा काय करायचं की एखादा आपल्याकडे फेस पॅक असेल, किंवा मग मुलतानी माती लावायची. मुलतानी माती तर असायलाच पाहिजे सगळ्यांकडे, आणि स्वस्त पण असते. कारण मुलतानी मातीने थोडासा चेहरा ड्राय होतो. जर का कोणाचं ऑइली स्किन असेल, किंवा मग तेलाने, तेव्हा जेव्हा जेव्हा तेल लावतो तेव्हा ते चेहऱ्यावर तेल उतरतं, किंवा मग ते तेलामुळे अजून पिंपल्स यायला सुरुवात होते. तर त्यावेळेला काय करायचं मग, असं आपण चेहऱ्याला आठवड्यातनं एकदा वगैरे काहीतरी फेस पॅक वगैरे लावतोच. तर मुलतानी मातीचा लेप लावायचा, 15 मिनटं ठेवायचा आणि धुवून टाकायचा. चेहऱ्याचा जो ऑइली जो होतो चेहरा, तो
निघून जातो, मग ऑइली राहत नाही. तर असं आहे, वेगळं काहीच करायचं नाही. आणि चेहऱ्याची मुलतानी मातीने छान थोडासा स्किन पण छान होते. तर असं आहे. कसं वाटलं तुम्हाला माझा व्हिडिओ कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. छान छान कॉमेंट करा आणि तेल लावा आणि मला सांगा, कारण माझे डेली व्हिडिओ असतात. रोज बघत जा, तुम्हाला काय फरक जाणवतो काय काय नाही मला कॉमेंटमध्ये कळवत जा. आणि मी पण ते तेल वापरणार आहे. माझे पण तुम्हाला केस दिसणारच आहे कसे होत आहे कसे नाही. तर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आठवणीने सबस्क्राईब करा आणि शेअर करा. जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. आणि परत पुन्हा भेटू अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. छान छान केसांसंबंधी माहिती तुम्हाला मी अजून देणार आहे.